नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात न्यूज 10 महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यात भाजपच्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अजित पवार यांच्यासह आलेल्या 9 मंत्र्यांना भाजपच्या मंत्र्यांकडील अतिरिक्त खाती दिली जाण्याची शक्यता आहे. तर नव्या मंत्रिमंडळ विस्तारातही भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदे गटाला 7 नवी मंत्रिपदं मिळतील अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात येते. पाहूयात. खाते वाटप आणि नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा करणार त्याग. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना मिळणार भाजपा मंत्र्याची अतिरिक्त खाती. नव्या मंत्रिमंडळ विस्तारातही भाजपाच्या कोट्यातून राष्ट्रवादीला मंत्रिपदं मिळणार. शिंदे यांच्या शिवसेनेला 7 मंत्रिपदं मिळणार. लवकरच शपथविधी. शिवसेना राष्ट्रवादीपेक्षाही भाजपाच्या वाट्याला मोठा फटका. अजित पवार यांच्यासह 9 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाहीये. त्यातच उर्वरित 14 मंत्र्यांच्या शपथविधीनंतरच खातेवाटप होईल असंही सांगण्यात येत आहे. येत्या 2 ते 3 दिवसात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, त्यानंतर खातेवाटप होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र या सगळ्यात भाजपाच्याच पदरी त्याग येणार असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांच्या खातेवाटपात भाजपाच्या मंत्र्यांची खाती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. कसं असेल नवं खाते वाटप? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 खाती, सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मुद्रा व जलसंधारण, पर्यावरण, अल्पसंख्याक यातील सामाजिक न्याय अल्पसंख्याक खात्यांसाठी राष्ट्रवादी आग्रही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7 खाती, गृह, अर्थ, विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार यातील अर्थ खातं आणि गृहनिर्माण ही राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. चंद्रकांत पाटील भाजपा 3 खाती, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य यातील उच्च व तंत्रशिक्षण राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. गिरीश महाजन भाजपा 4 खाती, ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा यातील ग्रामविकास खातं हे राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. मंगल प्रभात लोढा भाजपा 3 खाती, पर्यटन, कौशल्य विकास, महिला आणि बाल विकास यातील महिला आणि बाल विकास खातं राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. रवींद्र चव्हाण भाजपा 2 खाती, सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा यातील सार्वजनिक बांधकाम खातं राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. अतुल सावे भाजपा 2 खाती, सहकार आणि ओबीसी यातील ओबीसी खाते राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. भाजपच्या मंत्र्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यांमध्ये बदल होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या सुरेश खाडे यांच्याकडे असलेल्या कामगार खात्यावरही राष्ट्रवादीचा डोळा आहे. नव्या खाते वाटपात सर्वात जास्त फटका भाजपच्या नेत्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दुसरीकडे उर्वरित 14 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मध्यरात्रीच्या बैठकाही होत आहेत. अजित पवारांच्या सरकारमधील एंट्रीनं नाराज शिंदे गटाला शांत करण्यासाठी शिंदे गटाला 7 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपाच्या वाट्यातून 7 मंत्रिपदातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांच्या काही जणांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भरत गोगावले यांच्यासह अनेक जण इच्छुक असून ते विस्ताराची वाट पाहत आहेत. मनातलं म्हणजे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. कारण पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडं राहावं ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि म्हणूनच करता आमच्या उदय सामंतांकडं ते पद दिलेलं होतं. आता आमचा नंबर लागला तर ते आमच्याकडे येईल हे तुम्हाला खात्रीशीर आहे. 2024च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपानं अजित पवार यांना सरकारमध्ये सोबत घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या आमदाराशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपाच्या आमदारांना त्याग करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं. तेच आता प्रत्यक्षात होताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाच्या काही आमदारांना त्याग करावा लागेल असं स्टेटमेंट जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मात्र ही परिस्थिती त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
त्यांना मंत्रिपदाची आस लागली होती आणि मंत्रिपदाचे डोहाळे लागले असताना आपला घास कोणीतरी हिरावला अशी भावना त्यांच्या मनामध्ये दाटून आलेली आहे. अशा स्थितीमध्ये अस्वस्थ वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे. या वातावरणामधून कशी वाट काढायची ते भाजपाला लगेच ठरवावं लागेल, अन्यथा पुढच्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसणे निश्चित आहे. मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप आणि पालकमंत्रीपद यावरून येत्या काळात सरकारमध्ये धुसफूस दिसण्याची शक्यता आहे. यात शिंदे गट आणि अजित पवार गट आक्रमक तर भाजपा मात्र त्यागाच्या भूमिकात दिसेल. यातूनच ही तिन्ही पक्षांची मोठ सरकारमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यानं उद्धव ठाकरे गट अस्वस्थ झालेत का असा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेनेच्या फुटीवेळी धावून आलेल्या शरद पवारांची भेटही अद्याप उद्धव ठाकरेंनी घेतलेली नाही. आता लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्तानं ही अस्वस्थता त्यांनी व्यक्त केल्याचंही मानण्यात येत आहे. उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज आहेत का? अजित पवार यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर राहुल गांधी पवार भेट, उद्धव ठाकरे मात्र दूरच. लोकमान्य टिळक पुरस्काराला दोन्ही नेते एकत्र कसे? उद्धव ठाकरेंचा सवाल. पंतप्रधानांवर शरसंधान साधताना शरद पवारांवरही बाण. पेपरमध्ये बातमी वाचली की येत्या 4-5 दिवसात मला वाटतं लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहेत. कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? व्यासपीठावर कोण कोण असणार? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाहीये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? लोकमान्यांनी तेव्हा जो विचारला होता प्रश्न, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न विचारणार कोण? कोणाला उत्तर कोण देणार? ज्यांच्यावरती तुम्ही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या सोबत आला. पवार साहेब तुमच्या बरोबर व्यासपीठावर असणार, आमच्यातले मिंदे तुमच्या सोबत असणार. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? ज्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तो राष्ट्रवादी पक्ष भाजपाच्या सोबत आला. शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर जात आहेत. मग बघायचं काय? कोण कुणाला कलंक लावतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. ज्या अजित पवारांवर आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत कसे गेलात असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. 2014 साली हिंदुत्ववादी असलेल्या पक्षापासून का दूर झालात असा प्रश्न पडलाय असं उद्धव ठाकरे म्हणालेत. इतकंच नाही तर भ्रष्ट राष्ट्रवादीच्या मिरच्या आता तुम्हाला गोड लागतायत का असा सवालही त्यांनी भाजपाला केलाय. तुम्ही म्हणाल ते आम्ही मानायचं, असे तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादीला भ्रष्ट म्हणता तेव्हा राष्ट्रवादी भ्रष्ट, तुम्ही ते सोबत आले का? राष्ट्रवादीला भ्रष्ट म्हणता तेव्हा राष्ट्रवादी तुम्ही ते सोबत आले का? आता म्हणजे पूर्वी बाळासाहेब असताना आमच्याकडे एक व्यक्ती आली होती, त्याला अजूनही महाराष्ट्रात असतील ते गोडबाबा म्हणायचे. आणि ते गोडबाबा काय करायचे की ढीगभर मिरच्या खायचे आणि त्या मिरच्या त्यांना गोड लागायच्या. आता याने मिरची पण गोड लागायला लागली. सध्या झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेमध्ये राष्ट्रवादीचा गट सहभागी झाल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झालेलं आहे. ते अस्वस्थ त्यांच्या वेगवेगळ्या भाषणामधून, वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमधून स्पष्टपणे जाणवतात. तरी देखील ते भाजपवरती पूर्णपणे टीकेचे लक्ष त्यांचं पूर्ण भाजपवरती आहे. एकंदरीत हे जरी असलं तरी महाविकास आघाडीचे सर्व असलेले शरद पवार यांच्यावरती त्यांची निष्ठा अद्यापही कायम असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एकंदरीत ठाकरे गट सध्याच्या स्थितीमध्ये अडचणीत असल्यानंतर एक आधार म्हणून शरद पवार हे एकमेव आधार म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासाठी जवळचे वाटत आहेत. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत भाजपावर बरसले असले तरी यातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही ते नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी शरद पवारांची भेट घेत आहेत. मात्र मवियातील प्रमुख पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे का भेटत नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय.
एकीकडे मुंबई महापालिकेतल्या अनियमिततेची 12,000 कोटींच्या प्रकरणांची SIT चौकशी, मुंबई महापालिका कोविड घोटाळ्या प्रकरणात पडलेल्या धाडी, शिवसेनेतील संजय राऊत, अनिल परब यासारख्या नेत्यांच्या मागे लागलेल्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा, यात महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट थेट सरकारमध्ये गेल्याचं उद्धव ठाकरेंना रुसलेलं दिसत नाहीये. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर शरसंधान साधताना त्यांनी शरद पवारांवरही बाण सोडलेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र.